जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे काव्य लिहिलेलं आहे ते संवादात्मक आहे. श्री कृष्ण आणि गोपाळ गोपाळ म्हणजे संतांच्या संगतीत राहिलेले इंद्रिय नावाच्या गायांना आपल्या ताब्यात ठेवणारे जे जे आहे त्यांना गोपाळ असे म्हणतात. कीर्तनाला सगळेच आले पण बाया आधी बसल्या असते कीर्तनाच्या आधी मशेरी लावून तो बदलाला. आता लय कलप आली बाई कीर्तनात उठायचं नाही कसं काय व्हायचं आता. ते गोपाळ नाही, गोपालक. गोनाम इंद्रिये. ज्याला इंद्रियांचा राजा होता येतं, ज्याला इंद्रिये ताब्यात ठेवता येतात, ताब्यात नाही बर का, ताब्यात म्हणजे जो इंद्रियांचा मालक बनतो तो स्त्री असो किंवा पुरुष असो तो गोपाळ असतो. गोपाळ म्हणजे काही भूमिका नाही. दुर्गुणापासून जो दूर जातो आणि सद्गुणाच्या पायऱ्याच उंच चढतो आणि देवाच्या उंच चरणाचा सहवास चला बोला गोपाला आपली जी पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये जी आहेत त्यांना ज्याला आवडता येतं, बोला त्यांना ज्याला आवडता नाही आवडता, इंद्रियांना ज्यांना आवडता येतं आणि हे ज्यांच्या संगतीनं होतं त्यांना संत असं म्हणतात. संगी मेंद्रिय ग्रामम
सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता. इंद्रियांचा राजा ज्याला होता येतो त्याचा खरा परमार्थ. किती देव पूजले, किती तीर्थयात्रा केल्या, किती वेळा देवळात गेल्या, याला महत्व नाही. देवळातून आल्यावर लगेच म्हणजे डोळ मिळालं, सकाळी भेटलं पांढऱ्या पायाचं, झालं वाटोळं. देव म्हटलं तू याच्यासाठी आली होती का देवळात, ट्रेनिंग घ्यायला. आपल्या आवडीचं माणूस जर भेटलं ना सकाळी, एखादं विकृत माणूस भेटलं तर सगळे बोलतात डोळ मिळालं, पांढऱ्या पायाचं, सकाळी नेलं तर थोपाडा पाहिजे. आज काय दिवस चांगला जाणार नाही. ते बिचारे गेलं निघून, पण तिच्या डोक्यात तेच राहिलं ना, आजचा काय दिवस चांगला जायचा नाही. नेमकं मीठ जास्त पडलं कोड्याच्या नवऱ्यानं दोपाट. काय सांगू कालची मात, काय सांगू कालची मात, काय सांगू कालची मात, काय सांगू कालची मात. गेले होते देऊळात, गेले होते राऊळात, आणि मीठ पडलं कालवनात. त्यामुळे काय झालं, नवऱ्यानं मारली लात, नवऱ्यानं मारली लात. काय तुम्ही नाही म्हणत, ते काय तुमचं एकट्यासाठी नाही आहे. हे आंदोलन आहे, ही चळवळ आहे वारकरी संप्रदायाची. की ते आपण एकत्र आलो म्हणजे अनेकांना ऐकवायची, भूमिका घ्यायची आपण आपली. नवऱ्यानं मारली लात, नवऱ्यानं मारली लात, पडले उंबरड्याच्या आत, पडले उंबरड्याच्या आत. आणि उंबरा दाताला लागला. काय झालं असेल दाताचं, हा? पडले मोरले दोन्ही दात, पडले मोरले दोन्ही दात. बोलता कुठे येते. म्हणून वारकरी संप्रदाय एवढं शिकवतो, स्वभाव बदला. संतांच्या स्वभावाचे व्हा. मन इंद्रियांचा राजा, इंद्रियांचा राजा.
काय करायचंय ताब्यात ठेवायचंय आधी मना येई हाती आधी मना येई हाती आधी मना येई हाती आधी मना येई हाती ओ चिंतनाचा काही काही बाया आपली किती जीव घाल लागतील असं घरी काय झालं असं दारी नका दाखव काय बाबा तुया माग बोलतो दोन सापट्या खाऊन आली सगळ्यांनी समोर असलेल्या सगळ्यांची मला चेहरे दिसतात आणि कोण बोलत नाही ज्याचं त्याला ठसत आहे सांगायची सोय नाही पण नसल म्हणता येत ना काहींचे थोडेसे दात टेम्पररी झाले काहींचे दात पंक्चर झाले काहींना म्हणता येतं त्यांनी नुसतं तोंड हलव ना जरा बरं वाटतं हो नाही बरोबर तुम्ही प्रसन्न हसता मला सुस्त खूप आणि तुमचे तोंड जरा असे असू नये ज्याला बुवा वाटून झाल्यावर तुमच्या प्रसन्नतेवर कीर्तन आहे प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्य पजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते प्रसन्न पाहिजे हसतमुख पाहिजे पूर्वी म्हणायचं ना हानी सांगावा लोक काय हानी सांगावा मनाला आणि लाभ सांगावा जनाला सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी दोन्ही आली बराबरी दोन्ही आली सुख गेलं उडाउडी आणि दुःखात तुझी परवडी दुःखात तुझी परवडी सुख कधी येऊन गेलं कळालंच नाही लग्न जमलं पोरीचं हळद लागली पोरीला लग्न झालं पोरीचं शुभमंगल त्याच्यात ज्याचं ज्याचं झालं नसतं त्याचं होऊन बिन बायकोचे मंगलाष्टक शुभमंगल आणि तिसऱ्या दिवशी कळालं बाप्यानं सावड्यात पडतो तिसऱ्या दिवशी घरात नवीन नवरीन तिसऱ्या दिवशी मला पिऊन आला आईनं दोन थोबाडा दिला ठेवून रानची टोलग्या अरे लोकांचं लेकरू घरात आले तुला अक्कल कशी नाही काही दारू हे 14 रतन जीवाला घटन गोष्ट ऐकावी साधू संत सांगती जगा दारू न प्यावी कुंभकर्ण सुद्धा गोपाळ झाला असता त्याने इंद्रिय ताब्यात ठेवली नाही कुंभकर्णाने
कुंभकर्ण की दारू प्याला, कुंभकर्ण की दारू प्याला. पुरुष म्हणाल का थोडंफार काय नाही? भय वाटतं मला खूप तुमचं. पुरुषांचं भय वाटतो, स्त्रियांचं वाटत नाही. त्या लवचिक, सहनशील, समजदार, शहाण्या, संयम, म्हणून तर लोकांच्या गावात एवढे दिवस राहिल्या. या बापायला म्हणलं गावात 2 दिवस सासरवाडीला राहत. मामी येतो टाटा. अहो पण जावं झालं काय तुमच्या सेवेत? म्हणलं इथं पुढे नाही. तरी माझी इच्छा एकदा म्हणत बसलेल्याने खाली बर का, वरचे नाही. कुंभकर्ण की दारू प्याला, कुंभकर्ण की दारू प्याला. मरू द्या, देवाची वाट पाहू. कुंभकर्ण की दारू प्याला. काय आवाज आहे? हे आंदोलन हो, हे आंदोलन जर उभं केलं आणि 2-4 गावची लईत, लिंगदेव, हे धामणगाव अशी माझ्या जवळची गावं जी आहेत त्या सगळ्या महिला एकत्र आल्या, गव्हर्नमेंटच्या दरवाज्यात गेल्या. जे 2-3 गाणी म्हणली ना तर तुम्हाला दिल्लीचा पुरस्कार भेटत. राष्ट्रपती पुरस्कार मिळेल. कुंभकर्ण की दारू प्याला, कुंभकर्ण की दारू प्याला, कुंभकर्ण की दारू प्याला. युद्धाला गेला आणि तिकडं तो मेला परत आला. अरे यांचं पाटे बाबा. कुंभकर्ण की दारू प्याला, युद्धाला गेला आणि तिकडं तो मेला परत आला. नाही ग बाई. शादवकुळ यादव दारू पिले, कृष्णाचे गोपाळ. पण गोकुळातले नाही, श्रीमंत गावचे, द्वारकेचे यादव. गोपाळांनी श्रीकृष्णासारखं जीवन जगलं. शानवकुळ यादव दारू प्याले, शानवकुळ यादव दारू प्याले. युद्धाला गेले, आपसात लढले, कैक मेले लई, कैक मेले. बरीगत नाही रे, बरीगत नाही. साधू संत सांगती जग दारू. आपला विषय चालला होता की ज्यांच्या ताब्यात इंद्रिये आहेत ते गोपाळ. काय काय तर म्हणतात कधी कीर्तन होईल, फार तोंडाला फार पाणी आलंय, कवा तमाखू बाहेरची भेट होईल. रामभाऊ चुना आहे का रे? अरे आत्ताच कीर्तनात ऐकलं ना तंबाखू खाऊन कॅन्सर होतो. चालायचं बुवा, लोकांचं काय काम आहे सांगायचं.
आपलं तेवढ्या पुरतं ऐकायचं म्हणून तेच चुना आज कीर्तनावर चुना घातला. गोपाळ कसे होते कृष्णाचं ऐकत होते. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळला नाचला. नुसतं म्हणायचं मग आपोआप टाळेवाजा जीव लावून म्हणा. आवाज त्या धामणगाव पाठला गेला पाहिजे. तुमच्या मायाबी आवाज गेला पाहिजे. ढवळी गेली रे काना पवळी गेली. आवाज आता ह्या एवढ्या नका म्हणू बघ ह्या हा बघू मागच्या कशा काय हुशार आहेत का नापास पास कर ऑनलाईन. ढवळी गेली रे काना पवळी गेली. बया तुमच्यापेक्षा मोठा आवाज माग उभा मागून आल्या ना. काना ढवळी गेली रे काना पवळी गेली. गाया राखी तोवरच्या राना. तुम्ही गाया घेऊन
माऊली यावरती इथे हे रमेश भाऊ खरबस सर आपले सगळे गीतं गाणी कीर्तन पाठवतात युट्यूबवर आणि कधी कधी मारामारी लावून देतात. सगळ्यात महत्वाचं माऊलींबरोबर मी त्यांच्या मठात लहानपणी राहिलेलो आहे. मी त्यांचं मठात राहिले सगळे मठात राहिले मुलगे कशी होती आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संवादाचं आयोजन केले. गोपाळांचं आणि श्रीकृष्णाच्या संवादाचं आयोजन आहे. जसे म्हणाले ते की गोपाळांनो गाया घेऊन सगळे आपण रानात जाऊ. कुठे जाऊ बोला मोठ्याने बोला. मावशी लाल साडीवाली नाही बोलली. काय त्यांचं ऐकावं लक्ष असते बोलण्यावर. कुठे या रानात. रान या शब्दाचा मूळ धातू आहे रण आणि रण या शब्दाचा अर्थ होतो लढाई. लढाई नसलेल्या ठिकाणी या. जिथे संघर्ष नाही, जिथे द्वेष नाही, तिथे मत्सर नाही. आपण एकदा बाईचं नाव काढलं अवधा मंगावमध्ये यमुनाबाई आहे ना, तिचं आमचं तरी जीव भाव काय त्या स्वांगाचं नाव ते काय नाही दड आहे का. म्हणजे एखाद्याची प्रशंसा केली तर ती जर आवडत नसेल तर त्या गावाला गोकुळ म्हणता येणार. गोकुळीचे लोक हे कुठे बसले गोकुळीचे लोक गोकुळीचे लोक गोकुळीचे लोक गोकुळीचे लोक कृष्ण झाले सकळी श्रीकृष्णाचा स्वभाव तसाच गोकुळाच्या ग्रामस्थांचा स्वभाव. श्रीकृष्ण एक नेतृत्व आहे. श्रीकृष्ण श्री म्हणजे वैभव. या स्त्रिया आहेत की नाही सगळ्या आणि तुम्ही पुरुष आहे. नटलंय कोण जास्त सांगा. हे बाबा आपलं घातलं काल बिन दुधलीच पण आला. बाई म्हणजे आहो आज काल्याचं कीर्तन आहे. दुखलेलं द्वाकार घाला, दुखलेली बंडी घाला, फार वास येतोय. कोणी तुमच्या शेजारी बसायचं नाही. बाई मला लाज वाटत ते कपडे तरी वाजला. आता काय माझं लगीन होणार काय जाऊन तर बसायचंय आणि कीर्तन खापल्यावर जेवायचंय. जेवायला तर चालू आहे का आलं नाही तुला काय नखरा करायचा तो कर. बघा ना आयशा आयशा नटून खटून आल्या.
आणि बाबा चुन्याची डबीन पोट तमाखूची फोडी गळी जाईल मळक्या बंडीचा बाबा परत गळी आला का आले तमाखू राहील. आणि म्हणून इंद्रियांचा राजा व्हावं, माणसांचे स्वभाव बदलावे. चेंज ऑफ दी माय लाईफ, माझ्या आयुष्यातलं परिवर्तन व्हावं. मी पुड्या खाणार नाही, खाणाऱ्यांच्या संगतीत बसणार नाही. पुड्या खाणाऱ्यांचे दात एवढे घाण असतात, पाहिले की 2 वेळा जेवावं वाटतं. एवढी गदाळते दात कोण कोण आता का मुका घेतो कोण आजच्या गावात थुकला, हांडवत थुकला एकटा मुला. ज्याची लाळ नष्ट होते त्याचं पुरुषत्व नष्ट होतं, हे विज्ञान सांगतं. बरं, लाळ ग्रंथी इथे आहेत ना, या लाळेचा उपयोग काय आतमध्ये जाण्यासाठी आहे, आतडी मऊ राहण्यासाठी. एवढा ते गुटक्याच्या पुड्या खाणार, तंबाखूला स्पर्श करणार नाही. महिलांच्या मध्ये काय आवाज बंद केला, महिलांच्या थोडं बरं, महिलांच्या मध्ये मी मिसरी घासणार नाही तंबाखूची, असा संकल्प सोडला. बाय खळाखळा हाती. ज्याचं पुड्याचं तोंड आहे ना, पुड्या खाल्याचं तोंड, त्यांची ऍक्टिंग पण लई भारी. जणू काय 2 खताच्या गोणी एकत्र करतात आणि मग असं खुडखुड खुडखुड हलवायचं आणि असं तोंडात बसायचं. परत पाहायचं एखादा कण राहिला जणू काय मला मला जाऊ सुद्धा भेटाय. सडायचं काम नाही, सडायचं थोपाड. म्हणून मी श्रीकृष्णासारखा वागेल. काय कृष्णाचं वैभव ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. आपणे भगवंतो यश श्री औदार्य. यश म्हणजे कोणतंही पीक केलं का, लोक म्हणतात भाऊनी या रामभाऊने पिकं केली का, त्याच्याच पिकाला भाव येतो. त्याने कोथमिरी केली म्हणून आम्ही त्यांना टाकला आणि त्यांना टाकला तर पार भाव खाली घासा. आमचाच भाव कमी, त्याचा कसा घसरतो. त्याला श्रीकृष्णाची कृपा. यश श्री, स्त्री म्हणजे स्त्रियांचं वैभव. स्त्री अर्थाने आलेला आहे. पुरुषाबरोबर जो स्त्री आहे ना, स्त्री म्हणजे वैभव, स्त्री म्हणजे प्रतिष्ठा, स्त्री म्हणजे कौतुक, स्त्री म्हणजे संयम, स्त्री म्हणजे सहनशीलता, स्त्री म्हणजे समजदारी. याच्या उलट सगळे आपण काय म्हणतो थांब जरा तुझ्याकडे बघतो, लगेच उफाळून येतो. म्हणजे स्त्री नाही. ज्याच्या साथीला चांगली स्त्री त्याचा संसार सोन्याचा. ज्याच्या साथीला एखादी ह्यांद्र यांबड एवढा केस खाली भाकरी, केस गळाली भाकरी, मग त्याला म्हणलं अगं केस भाकरीत पार हायत म्हणून गळाली. म्हणून स्त्रीवर संसार, तिथं वागणं, तिथं बोलणं, तिथं आटोपशीरपणा. म्हणून ही आपली आई, आपली बहीण ज्याच्या घरात नांदायला गेली त्याच्या घरात सोनं केलं, सोन्याचं वैभव शिखरावर पोहोचवलं. तुमच्यासारखे सोन्यासारखे राघू निर्माण केले. हे तुम्ही बसलेत ना पुढे, हे पोपट आहेत, पोपट चिमण्यांमागे लागतात.
नाही नाही, म्हणजे चिमण्यांना पाणी पाजण्यासाठी. या गायी पशूंचे पाळणं ताणलेल्या जीवन वनामाती. तरुणांनो, चिमण्यांच्या मागे लागतात म्हणण्याचं कारण असं आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढी तहान लागते तर आपण 10 रुपयाची बिस्लरी घेऊ शकतो. सिरियसली नाही का? 10 रुपयाची बाटली घेऊन पितो की नाही आपण, 10-20 रुपयाची. आणि आपण सार्वजनिक तलाव, सार्वजनिक इंद्रायणी, सार्वजनिक चंद्रभागा, गोदावरी, गंगा, आपण तिथं जाऊन पाया पडल्या. कापसाचे गोळे नदी, चोळीचा गोळा नदी. आईच्या स्मरणार्थ इंद्रायणीला बाई साडी नेसव. इंद्रायणी काय उघडी आहे काय? ती साडी वाहत वाहत गेली, एका ठिकाणी अडकली आणि तिथे गुंतली आणि सडली. रोग जंतू तयार झाले आणि ते मराठवाड्याकडचे लोक भोळे भाविक बिचारे बाटल्या भरून आणले, साऱ्या गावाला पाजलं, साऱ्या गावाला मलेरिया झाला. आणि मग कुठं गेला देव बाप्पाकडं. बाप्पा, एवढी चांगली वारी झाली, एवढं पाणी आणलं गंगेचं आणि गावात सगळ्यांना वाटलं सगळे आजारी का पडले. बाप्पा म्हणाले, तुझं काहीतरी चुकलं. काय चुकलं म्हणजे तिजोरीत पैसे टाकले का? आपल्याला नुसतं खेचायचं, नुसतं वैभव नष्ट करायचं आपलं, आणि आपलं वैभव जागेवर राहावं म्हणून ज्यांनी जगामध्ये पहिला प्रयत्न केला त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. टाळे वाजवा. पहिला समाज उद्धारक. की डोंगरावर एकही झाड नाही आणि आपला धंदा आहे गायी गुजीत जा. गायांना चालण्यासाठी गवत नाही, झाडं नाही, म्हणून गोवर्धनावर वृक्षारोपण करावं. अरे आवाज, गोवर्धनावर वृक्षारोपण करावं, गोवर्धन हिरवा होईल म्हणून पहिला विकासाचा उपक्रम त्याने सांगितला गोपाळांना. पण पहिलं सांगितलं माझ्या बरोबरीने चला. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी या रे लागे. काय शब्द आहे? यालं तरी. हे तिकडे कुठे बघतो? इकडे बघ ना, कृष्ण काय म्हणतो? हे बोला, कृष्ण काय म्हणतो? सांग ना, कृष्ण काय म्हणतात? काय म्हणतो? याल तरी यारे लागे. तरी शब्द कधी वापरतात आपल्याकडे? तरी कोणीनो तुला माझ्यासारखं वागायचं असं तरच माझ्या बरोबर शाळेला आहे की नाही? मी लॅपटॉप चालवते, मी कम्प्युटर चालवते, मला माऊस कळतो, मला शाळेमध्ये जास्त मार्क्स असतात आणि तुझा असं 100 नंबरी भोपळा नंबर असतो. तुला माझ्यासारखं वागायचं असत तर
तुम्हाला माझ्या संग यायचं असेल तर, तंबाखू सोडायची असेल तर माझ्या संग या. तर शब्द कधी वापरतात, बरोबर? या याद तरी यादे लागे. गोपाळांनो, तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल तर माझे विचार ऐकावे लागतील. ग्रामविकासाची नांदी म्हणजे श्रीकृष्ण. त्यांनी काय देवळं नाही बांधली, त्यांनी झाडं लावली. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे पर्यावरण. त्यातला पर्याय काढला तर खाली काय नाही झालं? हा, वरण. ते आंबलेलं वरण रस्त्यावर कुठेही फेकून न देणं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं, बरोबर आहे? आंबलं चिंबलं बाहेर फेकायचं नाही. आता ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं नियोजन झालंय. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं नियोजन करायचं, पर्यावरणाच्या वारीला जायचं. ही पर्यावरण वाचवा ही मोहीम श्रीकृष्णाची आहे. ओला कचरा एका जागी टाका, सुका कचरा एका जागी टाका आणि पर्यावरणाला वाचवा. आंबल्या चिंबल्या कचऱ्याचा किती घाण वास येतो. आपण आपलं गंगाळ वंगाळ दिलं का? त्यामुळे आपल्यालाच आजार येईल. म्हणून कृष्णाने पहिलं सांगितलं, चला 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 रे, चला चला रे, चला
शत्रूच्या बांधावर जरी झाड असलं तो खरा गोपाळ. त्याचं माझं पटत नाही, त्याच्या झाडाचा वासवा माझ्या वावरात येतोय म्हणून ते झाड मी तोडेल असं न म्हणता शत्रूच्या वावरातल्या झाडाचं सुद्धा मी रक्षण करीन. अशा प्रकारची भावना ज्या गावच्या ग्रामस्थांची होईल त्या ग्रामस्थांना गोपाळ म्हटलं तरी हरकत नाही. गोपाळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिये, गो म्हणजे मन. पहिलं मनालाच वाटतं याच्या झाडामुळं वासवा झाला, याच्या झाडामुळं वासवा झाला, कापूनच काढतो. पण खरं सांगू, झाड हे एक महान संत आहे. जसे हे वयस्कर लोक आहेत ना तसं झाड आहे. दुपारचं लाया 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 ऊन, प्रतिनं रणरणत ऊन, आणि नेमकं आपलं चुलत चुलत्याच्या झाडाखाली येऊन उभा राहिला, त्याचं याचं पटत नाही. झाड म्हटलं का होय तुझ्या बापाचं माझ्या मालकाचं भांडण आहे, माझ्या खाली सावलीला बसू नको असं कधी झाड म्हणेल का हो? म्हटलं कधी नाही म्हणणार. जो खंडावया घाव घाली, काय ज्ञानेश्वरीत माऊलींनी 15व्या वर्षी एवढं मोठं लिखाण केलंय. काय करायचंय तुला? मी येऊन देणार नाही, मला लय दम भरला या पोरांना. काही कोणला बोलू नका, आपलं कीर्तन करा. आज येडी गोंगाडी आली तरी घ्या डोक्यातून गेलो हो, डोक्यात शिरलं, डोक्यातलं गेलं. काय चालू हा सांग मला नाही. हा, जो खंडावया घाव घाली, बोला ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. एकानं करवत लावली, करवत लावायला गेला, अर्धी करवत लावली, थोडं पडायला वेळ झाला, पण त्या झाडाखाली त्याने भाकरी सोडली, खायला लागला, झाडानं त्याला लागणार. असं होईल का हो? ज्याने खंडावया घाव घातला, कापलं अर्ध, त्याला सुद्धा भाकरी खाताना सावली जो देतो तो मोठा संत असतो. म्हणून झाड महान संत आहे, झाड साक्षात श्री विठ्ठल आहे. आणि म्हणून शत्रूचा सुद्धा झाडाला मी हात लावणार नाही, अशा प्रकारच्या दक्षता घेऊन जगणार गाव म्हणजे गोकुळ आहे. माऊलींनी अशी खूप उदाहरणं दिली संतत्वाची. ते सख्या बहिणी सख्या जावानं पटानं ना त्यांचं, ही म्हणायची नवऱ्याला वेगळं निघा, ती म्हणायची वेगळं निघा. आता घर नाही वेगळं निघायचं, मग मध्ये भीत उठली, भीत अर्धी गेली, मध्ये बलप होता असा. आणि लाईट तिच्या घरात सख्खी बहीण बरं का, तिने लाईट लावायच्या टायमाला दिव्याला काय म्हणली बल्पाला, मेल्या त्यांचं ना आमचं भांडण व्हायलंय. आणि जर काय आता तू पेटला तिच्या घरात प्रकाश पाडला तर तुला फोडून येतात. लावली लाईट, लाईट लावल्याबरोबर तुझे प्रकाश पडला, तिकडे गेला. आणि काय ओवी सुंदर आहे सरपंच साहेब. का घराची या उजेड करावा, का घराची या उजेड करावा, का परकीया. आता ते परकेच झाले ना, वेगळे निघाले म्हणतात. का परकीया
आठवा दीपू जैसा दिवा जसा शत्रू आणि मित्राला सुद्धा सारखा प्रकाश देतो, अशा प्रकारे ग्रामस्थांच्या मध्ये स्वाभाविक बदल झाला. त्याच गावाला गोकुळ म्हणावं असं तुकोबारा म्हणतात. सोपं आहे. कीर्तन म्हणजे काय, देव दाखवित नाही. कीर्तन काय, देव दाखवित नाही. कीर्तनकार पाय धुवून घेत नाही, आपल्या पायावर हळद कुंकू वाहून घेत नाही. कीर्तन म्हणजे स्वाभाविक बदल, परिवर्तन. संत साहित्याच्या अनुषंगानं लोकांच्या मध्ये प्रबोधन करणं म्हणजे कीर्तन. तुम्ही व्याख्यायचं नाही, बोलण्याचं का? तुमच्याकडे पाहून कीर्तन करतोय. हो, तुमच्या डोळ्यात कीर्तन आहे, मला ते वाचता येते. काय काय फार अशी बसले बा. आता यांच्या काय कीर्तनाकडे बघावं, त्यांच्याकडे पाहिलं का डोक्यातच जाते. प्रसन्न पाहिजे सगळे, थोडं सुद्धा म्हणजे आमचं एकाग्रता ढळू नये ही विनंती तुम्हाला. काय बोललो मी? याचं एक सारखं संघाने सांगणं चाललंय. आता काय बोलतो तुम्ही? जाऊ का घरी, जरा जाऊन राहतो शेठच्या घरी, तो पुढे जाते आमची पिऊन येतो. काय चाललं होतं तुम्ही सांगा. दिवा शत्रू आणि मित्राला सारखा प्रकाश देतो. झाड म्हणून पाण्याला वाचवा, पाण्याला वाचवा, पाण्याला वाचवा, पाण्याला वाचवा, लाईट वाचवा, लाईट वाचवा, पाण्याला वाचवा, लाईट वाचवा. म्हणून पाणी सुद्धा वाचवलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, गावची दनळ आहे, मग उद्या जाऊन ते सांडू दे. अगं बंद कर, मला काय घेणं, तो अंडा लावला होता. अरे पाणी गावचं आहे आपल्या, ते विनाकारण वायाला जाणं चांगलं नाहीये. हे सुद्धा ज्याने सांगितलं त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. पाण्याला वाचवा, लाईट वाचवा. लाईट सुद्धा वाचवली पाहिजे. आता आपल्याला फॅनची गरज नाही, तर फॅनचं बटन बंद केलं पाहिजे. किती सोप्या सोप्या योजना आहेत. या योजनांचा पुरस्कर्ता भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांच्या चरणी नमस्कार केला पाहिजे. आपल्याला काय कळालं असतो. आपलं झाडणं कसं आहे माहिती, आपलं झाडणं आपल्या अंगणातला कचरा झाडीत 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 गेली की गंगूच्या अंगणात येतात, झालं झाडून झालं झाडून झाडून नाही झालं, तिला काम वाढवलं. मग त्या जावांची अशी चाळ असते ना, ती आली कमर फटली, मोठी आली माझ्या अंगणात गेला तिसरा वाट्यावर, तिसरीने चौथीकडं, चौथीनं पाचवीकडं, पण उचलून काय सुपले घेऊन टाकला. आपल्या अंगणातला कचरा आपण स्वतः सुपले घेऊन टाकायचा. एक कचरा केंद्र करायचं स्वतः, आणि जेव्हा घंटा गाडी येईल तेव्हा तिच्यामध्ये टाकून द्यायचं. हा विचार सरकारला कोणामुळे सुचला असेल, तो भगवान श्रीकृष्णामुळे सुचला. श्रीकृष्ण हे महान व्यक्तिमत्व आहे. नुसत्या चोऱ्या केल्या खोड्या केल्या एवढ्या नाही सांगायच्या, ते बालपण होतं. हो, रांगत रंगनी चोरीत लोणी, चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी. रांगत वय किती असतं, खूप लहान, हे बाळ एवढ्या वयात मी खोड्या केल्या, तेवढ्या वयात खोडकर स्वभाव असतोच.
म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, आय वॉन्ट यंग मैन, हम जवानों के चाहते हैं, हमें जवान चाहिए। तरना तरना भाग्यवंत, काय गरज आहे देशाला तरुणांची? पहिलं सुचलं श्रीकृष्णाला, नंतर वारकरी संप्रदायाला. तुकोबरायाने हा अभंग लिहिलाय, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुण टाळ घेऊन उभे राहिले. मी काल कीर्तनाला गेलो होतो वाईला, परवा रात्री. 100 पोरं गावातले टाळकरी, 100 पोरं. त्या घरात दंड आहे, जो ज्याच्या घरचा मुलगा टाळ घेऊन उभा राहणार नाही त्याला 1000 रुपये दंड आहे. या आपल्या गावच्या आम्हाला दंड करतील.
असं करा बरं पुढच्या वर्षी प्रत्येक घरचा एक वर्गात टाळ घेऊन उभा राहिला पाहिजे. धोतर सदरा वगैरे झाला काय छान दिसेल. जागा पुरायची नाही. या धामणगावचे सगळे प्रत्येक जण असू द्या माळा नाही तर नसू द्या माळा. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ आसो नसो. 100 टाळकरी. मी आज 40 वर्षाच्या गावाला जातो. राम जन्माचं जागरण काल्याचं कीर्तन असतं एकाच गावात. एकदम महाबळेश्वरच्या टोकावर गाव होते का रे 100 टाळकरी? एवढं तर खरं सांग. होते ना 100 टाळकरी पोरा 17-18 वर्षाची गोचिर वाणी तुमच्यासारखं शोभा येते हो. आता मी नाचतोय काय म्हणजे आता पाय मोडायलाच आहे काय बोलणार नाचत. पण मी पहिल्यापासून नाचतो वयाच्या 22 वर्षापासून. हे सगळे पाहतात मला. तरुण नाही पाहिला नाकाचं पण पाहिलं शेवटचा पण पाहती. चलो रामबाई बोलो राम. वाबळे महाराज गेला चला. म्हणून इथे आल्यावर बघायचंय. येथे नाही गुरु आले अवतार येते पामर जीवती ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशाल क्षीणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं कामकामालभन्ते. मग तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची मुठी उतरे येऊ लागती माघारी मृत्यूलोका. तू यावं लागतं. आणि मेल्यावर काय होईल हे वारकरी संप्रदाय सांगत नाही. बाकीचे पंत सांगतात. मेल्यावर स्वर्गाला जाल, मेल्यावर नरकाला जाल, स्वर्ग नाही नरक नाही ते सगळं. एखादं लय दारू केलं, दारू पिऊन आकोल्याहून आलं चालत चालत उघड्यात पडलं, पाका पाका वकलं, सगळी जिलाबी बाहेर, सगळा भात बाहेर, सगळी कपडे वकारीने भरली, रस्त्यावर 3 तास पडलो आणि 2-4 हजार माश्या त्याच्या मैत्रिणी झाल्या. 2-4 हजार माश्या नाकात किती गेल्या, डोळ्यात किती गेल्या, कानात किती गेल्या. आणि ते तिथं म्हणते मग आधी माशाचा हान वाकला किती मेल्या, चड्डी जुलाब झाले. मला सांगा एवढी घाणेरडी अवस्था याच्यापेक्षा कोणता नरक असेल हो? दादा खरं सांगा. खूप नरक आहे. आणि आता एवढे स्वच्छ सगळे कीर्तनाला आलात, बसलात, काही उभे राहिले, या सगळ्या माझ्या बहिणी. हा आता आपण कुठे आहे? वैकुंठात आहे आपण. हेच वैकुंठ आहे. आणि म्हणून संत सांगतात आय डोंट लाईक वैकुंठ अँड स्वर्ग. हम स्वर्ग बिरग जानते नाही, वैकुंठ जानते नाही. आणि आमच्या गावाचा स्वर्ग वैकुंठ बनवतो. बरोबर. तेवढ्या बहुसंख्येने चिपटून एकमेकीला बसल्या. एखाद्या लग्नाच्या मांडवर गेले अशा चिपटून नाही. सर्व आहे तिकडं माई नंदी यायची तिथे लुगडी वाटतात ना. दोघींच्या नाकात नथ, थोरले दाखली रुसली. आता रुसणं घालवलं पाहिजे ना लग्नात. बिघणं नको, कोणीच रुसलं नाही पाहिजे, नाही तर बुंदीत रॉकेट टाकेल कोणी. भरोसा नाही. म्हणून घर मालकानं, लग्न मालकानं सगळ्यांना त्या काळात आनंदी ठेवावं लागतं. मांडवाच्या दारी जाव रुसली मानाची ग, जाव रुसली म्हणा.
तुझा रुसवा कसा घालवायचा सांगते बाई तुला उचल पितळी पानाची ग उचल पितळी काय उचलायचं काय काय लय रुसक्या बघन त्यांचं लगीन निघालं येईन ना एक दिवस चान्स येईच की मला लगीन तर निघू दे त्यांचं कशी जाते ते पाहते नेमकं लग्न आलं सगळं आलं ती नाही आली जावेला वाईट वाटलं सगळे आलं पण माझी एक जाव नाही आली घातली वैली अगं चाल पितळी पाण्याची घेन वाट साखर पान तर काय सुपार पान पान सुपारी वाट तर दुसरी एक फुगली लगेच तुला येणार रा कशी लग्न करते बघते मग तिथं जाऊन ती काय म्हटली मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग जावा जावांचा आणि खाली राहिल्याने बसावा आता त्यांना म्हणू द्या तुम्ही वर्षा म्हणू नका आता इकडे खालच्या जरी सगळ्या मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग तुम्हाला थोडी बुंदी वाढण्यात येणार आहे नाही नाही जास्त चांगला आवाज मांडवाच्या दारी जावा जावांचा माझ्या बंधूचं पाताळ जाऊ बाईला हे तत्वज्ञान आहे म्हणजे माझ्या लग्न समारंभामध्ये माझ्या लेकाच्या लग्नामध्ये माझ्या जावा रुसता कामा नाहीत तर ते गाव गोकुळ होईल किती सोपं आहे गोकुळ करायचं म्हणजे काय बिल्डर नाही आणायचा जमिनी नाही विकायच्या फक्त स्वाभाविक बदल परिवर्तन आता भावानं थोरल्या बहिणीला चांगली साडी आणली होती 2000 रुपयाची आणि या रुसलेल्या भूताला नेसावी काय सोडणे असलं टाटा काय काय काम करू काय नाही यांच्या वाट्यावर तिच्या हातात ते एकीच्या हातात लुगडं लुगड्याच्या घड्या आणि तिच्या हातात हळद घोरात काढवायचं अशा साड्या वाटल्या ही नाही आपल्याला नवी रात्री ती नवीन दुसऱ्याची का नाही वगैरे डोळे वाचून बघ बाई कोणा कोणाच्या बरोबर हिची यंग बन तिची यंग बन हिची भरली तिची भरली मधला डोळ राहिला का ज्यांच्या वाट्या भरल्या त्याही रागात गेल्या कारण लुगडं 75 रुपये सासूला म्हणते आत्या 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 आणि माझी का नाही बायवटी भरली सासू म्हणजे काय ती तुझ्यामुळे नाही भरली मी त्यांच्या भरल्या म्हणून तुझ्या भरल्या झालं इथं लुगड्याने अपमान म्हणजे ठेव पेटी कोणी आलं म्हणजे होईल द्यायला बरोबर तिला साडी मिळाली तिची सासू म्हणली बघू ग तिने अशी पाहिली काय मिळालं बाई यात फार आभाळ दिसत झालं आभाळ दिसत पेटलं मेल्याचं लगीन 7 डबे राखेल पडलं त्याच्या लग्नावर काय बराळ लुगडं दिले बाई झालं का जिला नाही मिळालं ती पण पेटलं मेल्याचं लगीन 7 डबे 7 आणि 7 लुगडी वाटूनही 14 डबे राखेल पडलं मानाचा यो टोपी कावेल मानाचा यो टोपी कावेल तसंच चोळी लुगडं या चिरमुटाच्या खर्चा पायी घर झालं उघडं घर झालं उघडं हे लग्न का विघ्न लग्न का विघ्न
बाई विघ्न ग आलं बाई विघ्न ग हिने शिवाय दिलं तिने शिवाय काय मान देऊन फायदा झाला म्हणून आम्ही कोणावर रुष्ट होणार नाही गोकुळामध्ये कोणी कोणावर रुसत नव्हते नंदाला मुलगा झाला तर पर्टिनीला आनंद झाला आपल्या घरात सख्या बहिणी सख्या जावा एकीला मुलगा झाला तो 18 वर्षाचा होईपर्यंत थोरलीला काही झालंच नाही कुत्रही नाही मांजरही नाही आणि दोन्ही नागपंचमीला गेल्या खरं सांगा पोरींनो दोघी नागपंचमीला गेल्यावर दुःख कोणाचं आईला दुःख कोणाचं झालं असेल जिला आणि ही थोरली धाकटी काय म्हणजे 18 वर्षाच्या पोराच्या आई तुझं तर काही बाई कवाय बाई वळलं सांज पाहिजे ना का सकाळ पाहिजे ना का लक्ष्मीची येळ पाहिजे ना सारखी भुकतच राहते आईला अगं तुझा पोट पाणी पिकलं माझं लेकरू तसंच आहे आज त्याला एखादं बाळ झालं पाहिजे जावं का सख्या बहिणी ही काय म्हणती कशाला तिला वयाला पाहिजे तिला झाल्यावर माया धोंड्याला काय राहील खाली तिला झाल्यावर माया धोंड्याला वाटणी पडत आणि तिला नाही झालं तर सगळं माया धोंड्याच्या बापाचं बरोबर कर्मधर्म संयोगाने मुंबईला गेली ती मुंबईला राहत होती आणि दुसऱ्या वर्षात दिवस गेले काही साल म्हणतात 37 साल दिवस गेले आणि बदकासारखं पोर झालं या पिल्लासारखं इकडे असं घेतात ना बाळा असं पोरग झालं कोणी सोडलं जाऊ असं पोरग झालं मला कळ लागली असं सशासारखं गुबगुबीत पोरग झालं आणि आईला फोन केला कोणी जिला झालं ती मी आई मी बाळंत सुखरूप झाले मला सशासारखं मस्त सुंदर मुलगा झाले आईने त्या 18 वर्षावालीला फोन केला 18 वर्षाच्या पोराच्या आईला फोन केला सकू आपली नको बाळंतीन झाली अगो बाई का घाबरली उडायला कधी झाली अगं महिना झालाय असं सशासारखं गुपगुपीत पोरग झालंय तिला पोरग झालंय तिला हा शब्द ऐकायला या 18 वर्षाच्या पोराची आई जिवंतच राहिली ना टाक 6 महिने अकोल्याला होती हा निळ्या शर्टवाला पोरगा मी गेलो होतो भेटायला विचारा त्याला लागला त्याचं नाव काय महेश ती म्हणजे महेश 6 महिन्यांनी सुट्टीवर आली 6 महिन्यांनी सख्या बहिणीला पोरग झालं किती महिन्यांनी सुट्टीवर आली तेव्हा ती महेशला म्हणली महेश मला कुठं आणलंय हा म्हणला दवाखान्यात आणि मला काय झालं मला दवाखान्यात कोणी आणलं म्हणजे तुझ्या बहिणीच्या पोराने आणलं बरोबर आहे द्वेष अद्वेष्टा सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममोहो येते का बोलत असतो वा निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी सर्वांच्या दुःखामध्ये सामील होईल आणि सर्वांच्या सुखामध्ये सामील होईल अशा प्रकारे ज्या गावातील ग्रामस्थांची अवस्था होईल त्या गावाला गोकुळ असे म्हणतात मला आल्यावर चांगली बातमी मिळाली सरपंचांनी सांगितलं
की आम्ही कोविड सेंटर इथे उभारलं आणि कोविड सेंटर इथे उभारल्यामुळे शाळेमध्ये कोविड झालेल्यांना भीती वाटली नाही. घाबरूनच खूप लोक मेले हो, घाबरून मेले हो. ताप काय येत नाही कोणाला, पण पार येत. अरे मुंबईच्या लोकांना तर कोणी गावात घेतच नव्हतं. मुंबईचे आहे या नंतर हे मुंबईवाले म्हटले अरे आमच्या गावाला मुंबईला येतात 10-10 दिवस राहता, खाता, सिनेमे पाहता, आमच्या फॅन खाली झोपताना आम्हाला गावात येऊ देत नाही. पण वाईट अवस्था झाली होती. पण तुम्ही ती अवस्था बदलवली. तुम्ही आपल्या गावात कोविड सेंटर खोलल्यामुळे एकही मेलं. धीर पाहिजे, धीर. असा धीर देणारा समाज ज्या ठिकाणी उभा राहतो त्या समाजाला गोपाळ असे म्हणतात. आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं गोपाळ असतील त्यांनी या, चोरांनी येऊ नका. खूप लोक आले, याले तरी याले लागे. लागून लागून या म्हणजे चिकटून या, मनामनाने, शरीराने नव्हे. मन मिळाले से मना, मन मिळाले फादरचं माझं मन मिळालं, यांचं आमचं मन मिळालं. 30 वर्ष झाले असतील, जास्त झाली, 40 वर्ष झाली. मी 20 वर्षाचा होतो. या तालुक्यानं पाहिलंय मला. 20व्या वर्षी, 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 30व्या वर्षी, 50व्या वर्षी, कधी 60 आलं कळलंय नाही. पहिले मला म्हणायचे काळी गाडीवाले मारा, आता म्हणतात चुना लागलेले मारा. चुना नाही तर काय, हे खरं पिकायलाच नव्हतं पाहिजे. चिकन बाळा, चिकन तुझं चिकन पोट पाणी. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू भक्षण. आजचे जवान मागे जातील, मागचे जवान वर जातील. मागचे जवान वर जातील, पुढचे जवान मध्ये जातील, आणि नंतर हे पिल्लू आहे का, हे पिल्लू संस्कार द्या आपल्या मुलाला. आजपासून आपल्या करंगळीला धरून जिकडे चांगल्या ठिकाणी जातात तिकडे चांगल्या ठिकाणी घेऊन जा. पोरग छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज झाल्याशिवाय नाही. करंगळीला नाही धरलं तर. आईचं मुलावर खूप प्रेम असतं, पण आपल्या मुलाचं गाणं जर तुमच्याकडे गायलं तर तुम्हाला झोप येईल का गाणं? खरं सांग. गवळणी सांगती गाराणी, गवळणी सांगती गाराणी. रात्री आला
हे बाई आमाची पावेना एका अधिकाराचे पहिले गोळा केले तोंड वाचून पाहिजे बैलाची बात कशी पाहिजे प्रत्येकाची ज्या पोराच्या तोंडात गुटखा आणि जसं काय ढोकार गेल्या त्या तोंडाचा वास होतो गुटक्यावाले फेकाडून ते लाकाडून हॅट गेट आउट मग काय केलं गोपाळांना सांगितलं वाकड्याला आणि पेंड्याला आणि सुदाण्याला सांगितलं हे बघ माझे माझे गडी जे असतील म्हणजे माझ्या पॅनलचे जे असतील ते संघटित करा माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण मला सुदैवानं तुम्ही माझ्या पुढे बसलं मला बरं वाटतं तुम्ही पण बरं झाले चष्म्याला गोड आहे धोतर नेसल्यावर तर लयच चिकना दिसते कोणत्या मागे हिंडावला लागणार तुझ्या मागं लोक हिंडली तुझ्या यायला म्हणतील तुझ्या पोराचं लग्न करायचं बाई काय दिसतं स्टेजवर काय दिसतं लोक ते पोरं आपण सगळे ठिकाण होऊन जाऊ बघा प्रयत्न करून पुढच्या वर्षी धोतर सतरा टोपी मस्त घालायची त्याला घेऊन उभं राहायचं 2 रंगासाठी 2 रंग करू पण माझी इच्छा आहे पुढच्या वर्षी हे मला बोलवा आपण बोल करायचं माझी गैर राहते नाही माझी इच्छा आहे स्मार्ट जे स्मार्ट ज्यांना नटायची थटायची गरज नाही असे देवाने दिलेलं सौंदर्य बघा ना याला काय गरज आहे हळदीची आणि पावडरची गरज आहे का त्याला नवरा माझा गोरा हळद लावा थोडी हळद लावा थोडी काय म्हणून मला सुंदर माणसं आवडतात नॅचरल सौंदर्य देवानं दिलेलं सौंदर्य आणि ते जाणार आहे पांढरी दाढी कधीतरी होईल ती दाढी पांढरी होण्यापूर्वी स्टेजवर एकदा या अशा प्रकारची भावना म्हणजे गोकुळाची भावना मग सगळे गोपाळ आले पण वैमनस्य खूप कोण मोदीचे तर कोण राष्ट्रवादीचे तर कोण शिवसेनेचे तर कोण आम आदमीचे आले सगळे पण लांबून लांबून भगवान म्हणाले असं करून जमणार नाही तुम्ही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाचे असा पण धामणगावमध्ये आल्यावर सर्वांनी एका पक्षाचं व्हावं याचं नाव गोष्टी आहे ते तिकडं पुढारी सगळी एकत्र चहा पेत्यात चहा म्हणतो मी काही पण पेत्यात एकत्र शिवसेनेवाले राष्ट्रवादीवाले फलाण्यावाले सगळे एकत्र असतात आपल्याच झगडे लावून जातात अहो राष्ट्रवादीच्या बाया शिवसेनेच्या बायांना पाणी उचलू लागत नव्हत्या एवढे वाईट दिवस आले होते पण आता लोकांना पण कळाले हे सगळे दाखवण्यापुरतं करतात आपण आपल्या गावात भांडू नये एकोप्यानं वागावं सुखाने नांदावं आणि सुखानं राहावं अशी भावना झाली की गाव गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही सोपं आहे गोकुळ कानानं बाई या कृष्णानं बाई गोकुळाला वेड लावली
याने ग बाई याने ग बाई किती कृष्ण कथा सांगावी या लागून या घराण्याचे वैमनस्य नष्ट करा आणि या बर कृष्णा आलं तुझ्या बरोबर आम्ही सगळे वैमनस्य सोडून तू काय देशील आम्हाला भगवान म्हणाले आजी देतो कोट भरी पुरे म्हणाल कोवली मग पोरांना आनंद झाला ताक नुसतं ताक प्यायचं गरिबी धंदा दया दुधाचा दही दूध विकायचं आणि ताक प्यायचं ताकाने पोरं रोड झाली होती रोड झालेल्या पोरांना कृष्णाने सांगितलं आजपासून आपण चोऱ्या करायच्या पण श्रीमंताची चोरी करायची श्रीमंताची चोरी करायची आणि दही दूध लोणी भरपूर खा आणि मग चोरीला सुरुवात झाली गवळणी निगाराने सांगितली यशोदे तुझला येईल राग यशोदे तुझला येईल पोराचं गाणं सांगितलं पोराला मारती बायांची भांडणं होतात तू अशी चावडं बघ तुझा आधी भुसका खातो बरोबर काय आळ घे त्याचं थोबाड बघ सडलंय कुत्र मिळाले तर तू अंडा मोडून द्यायच्या माझ्या पोराला आळ घेतली सावळा गचिमणा माझा गवळ नीट खेळे राजा तुम्ही मोठे ढाल गजा तुम्ही मोठ्या 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 ढाल गजा गोकुळच्या नारी ग गोकुळच्या नारी ग
नारी तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी ही आई ही आपल्या बाळाचं कौतुक करते पण हे बाळ आगळं वेगळं आहे. श्रीकृष्ण म्हणजे जगातला पहिला समाज सुधारक. सामाजिक उपक्रम मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं त्यापैकी पहिला उपक्रम म्हणजे गोवर्धनाची वृक्षारोपणानं पूजा करा. काय शब्द वापरला? गोवर्धनाची वृक्षारोपणाने तमाशा आणू नका, गुलाल उधळू नका, दगडा गोट्यांच्या देवांची पूजा करू नका. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, नीनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून तुझं पाठवलं कीर्तन करते काय करशील हळूहळू कर. सगळेच बुवा करतात. एक बुवा 40,000 घेतो, एक बुवा 80,000 घेतो. 80,000 घेणारा लय भाव आहे. 80,000 मोडतो. 80,000 51,000 म्हणून मी कधी पैसे मागितले काय पोरांना खरं 40 वर्षात नाही, तिथेच नाही, कुठेच नाही. पैसे घेऊन माणसं सुधरत नाही. आज या गावात कमीत कमी 50 लोक तरी माझ्या बरोबर आहेत. म्हणून माझ्या बहिणींनो किती बोललं तरी थोडंच आहे. हे जरा आवाज काय कमी करतो माझा. हॅलो असं तुला कळलं पाहिजे ना की याचा 5 कमी झाला म्हणून. याल तरी या रे लागे, वैमनस्य सोडा, शत्रुत्व सोडा. गावाच्या बाहेर अकोल्यात काय असतील ते असू द्या पॅनल पक्ष तुमचे, पण गावात आल्यावर आम्ही एकाच पक्षाचे. या देवळाचं नाव काय? आम्ही गावात आलो की एका विठ्ठलाचे आहोत. अशा प्रकारची भावना जर तुमची निर्माण झाली तर ब्राह्मण गावचं गोकुळ व्हायला वेळ लागणार. अरे गोकुळ राजूशेठ, गोकुळ खूप लहान गाव आहे. आता मी 2 वेळा गेलो. खूप छोटं गाव आहे ते गोकुळ. सगळं जंगल आहे, जंगलामध्ये छोटंसं गाव. मथुरा मोठं शहर आहे. पहिल्या दिवशी जन्मिले बाळ, पहिल्या दिवशी जन्मिले बाळ, कल सोन्याचा बेतोय ढाळ, कल सोन्याचा बेतोय ढाळ. कृष्ण जन्मिला बंदी शाळेत, जो बाळा जोडे जो. महिलांनी कीर्तन केलंय बर का महाराज. आज अर्ध कीर्तन मी केलंय आणि अर्ध कीर्तन महिलांनी केलंय. तर माझं पाकिट 50,000चं असू द्या, म्हणजे 25,000 त्यांना देऊन जाईल. अरे त्यांना बांधले तरी भरा कधी. पुढच्या वर्षी एक काम करा, सगळ्या महिलांना एक लुगडं घ्या. मी 25 लुगडी देईन. अरे ते किती बहुसंख्येने बघा ना. तिकडे टाइम झालाय. कवा उठाते, कवा उठाते, कवा खपाते, कवा खपाते. तमाकू खाया तू जीव चाललाय माझा. या गोवाचं चाललंच लांबाट लांबाट लांब म्हणला. त्या भा किती प्रसन्न आहे. घरभर काम केलं, दिवसभर काम केलं. काम करून किती नटून आल्या सगळ्या. आयशा आयशा नटून थटून आल्या. आयशा लांब बसला तुम्ही, तुमची आमची ओळख नाही. वाबळे महाराजांना ओळखता का? पहिली ओळख आहे आपल्या. चिकना आहे, चिकणे आहे पण तुम्ही. हा मी विचारायचो या लोकांना. किरण काय लांबगे
लहान सॉरी, मला आज आपली पहिली ओळख आहे, पण स्मार्ट आहे. आणि हा प्रत्येक गावात एवढा समाज जर तुमच्याबरोबर असला तर यांना सडका द्या पाणीपर्यंत. सडका, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, नळ व्यवस्था दिली ना, नळ व्यवस्था, पाणी पाहिजे नाही का पहिलं आपल्याला प्यायला. डोक्यावर अंडर आणून फार बायांच्या डोक्याला थाळा आली. आणि म्हणून आज आमदार साहेब या ठिकाणी आहेत. आणि म्हणून वेळ झाला जरा सर तुमच्याच विचाराचं कीर्तन केलं. श्रीकृष्ण हा असाच होता, आल्यावर खालीच बसले. जो नेता समाजाच्या सेवेसाठी उभा राहतो, तो नेता समाज जिथे बसेल तिथे बसतो, तो सदैव निवडून येतो. एव्हरी मॅन इज हिज प्राइज. एका वेळेला सर्वांना समता देणारं नेतृत्व असल्यानंतर गोपाळ म्हणाले, आम्हाला नेशील याले करे याले लागे म्हणशील, आणि आम्हाला नेशील जंगलात कुठं तिकडं, आणि उंच श्रीमंताचा पोरगा तू, तुझी पितांबर 2000चा, आमची चड्डी तेरीव फाटलेली, आम्हाला खाली मातीत बसवशील आणि वर बसशील मस्तपैकी सिंहासनावर दगडाच्या. कृष्ण म्हणला, नाही मी वचन देतो, चला वळू गाई. लांबवायच्या बघा, चला